आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय अध्याय हनुमान बोधचा सारांश. कबीर सागरच्या पान नंबर 113 वर 12वा अध्याय हनुमान बोध आहे. कबीर सागरच्या या अध्यायात पवनसुत हनुमानजी यांना शरणामध्ये घेण्याचे प्रकरण आहे. धर्मदासजी यांनी प्रश्न केला की हे परमेश्वर कबीर बंदी छोडजी, काय तुम्ही नेक आत्मा पवनपुत्र हनुमानजी यांना सुद्धा भेटले आहात? उत्तर परमेश्वर कबीरजी यांचे हो. प्रश्न धर्मदासजी यांचा, हे प्रभू, काय त्यांनी देखील आपले ज्ञान स्वीकारले? ते तर माझ्याच सारखे श्रीराम उर्फ विष्णूजींवर अतूट श्रद्धा ठेवत होते. त्यांना तुमच्या शरणात घेणे तर सूर्य पश्चिमेकडून उगवण्यासारखे आहे. उत्तर परमेश्वर कबीरजी यांचे. परमेश्वर कबीरजी यांनी धर्मदासजी यांना पवनपुत्र हनुमानजी यांना शरणात घेण्याचा वृत्तांत सांगितला. आपण ऐका. सरल अर्थ करता म्हणजे संत रामपालदासद्वारे हनुमानजी यांना परमेश्वर कबीरजी यांनी कसे शरणात घेतले, तसेच रामायणाचे सविस्तर वर्णन. रामायण ग्रंथात प्रकरण येते की एक बाली नावाचा राजा होता. त्याचा भाऊ सुग्रीव होता. काही कारणाने बालीने आपला भाऊ सुग्रीव याला आपल्या राज्यातून बाहेर काढले. त्याच्या पत्नीला आपली पत्नी बनवून आपल्या ताब्यात ठेवले. सुग्रीव दूर देशात उदास मनाने भ्रमण करत होता. हनुमानजी राम राम जप करत एका पर्वतावर बसलेले दिसले. दोघांमध्ये मैत्री झाली. सुग्रीवाने आपले दुःख हनुमानजी यांना सांगितले. हनुमानजी यांनी शरण आलेल्या सुग्रीवाला सहकार्य करण्याचे वचन दिले. सुग्रीवाने हनुमानजी यांना सांगितले की बालीमध्ये अशी सिद्धी आहे की कोणी जर त्याच्याशी युद्ध करत असेल तर समोरच्याची अर्धी शक्ती बालीमध्ये प्रवेश करते. ही गोष्ट ऐकून हनुमानजी सुद्धा शांत राहिले. युद्ध करण्याचा विचार सोडला. त्याच वेळेस राजा दशरथ पुत्र रामचंद्र यांचा वनवास सुरू होता. त्यांची पत्नी सीताजी आणि भाऊ लक्ष्मण हे सुद्धा वनात त्यांच्या सोबत आले होते. श्रीलंकेचा राजा रावणाची बहीण शूर्पणखाने लक्ष्मणाला पाहिले आणि त्याच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला. लक्ष्मण म्हणाला की माझा विवाह आधीच झाला आहे. लक्ष्मणाच्या पत्नीचे नाव उर्मिला होते. शूर्पणखाने वारंवार विवाह करण्याचा आग्रह केला तर शेषनाग अवतार लक्ष्मणाने क्रोधाने तिचे नाक कापले. शूर्पणखाने आपल्या दुर्दशेचा वृत्तांत आपल्या भावाला म्हणजेच रावणाला ऐकवला आणि पूर्ण पत्ता सांगितला. रावणाने सूड घेण्यासाठी रामाची पत्नी सीतेचे अपहरण करण्याची योजना आखली. साधू वेश घेऊन आपला मामा मारीच याच्या मदतीने रावणाने सीताजीचे अपहरण केले. सीताजी यांच्या शोधार्थ श्रीरामजी आणि श्री लक्ष्मणजी वनावनात भटकत होते. त्याच वेळेस त्यांना श्री हनुमानजी आणि श्री सुग्रीवजी भेटले. आपसात परिचय झाला. सुग्रीवाने श्रीरामांना आपले दुःख सांगितले. श्री रामचंद्रजी यांनी अशी अट ठेवली की जर मी तुमचे राज्य तुम्हाला परत मिळवून दिले तर तुम्हाला सीतेचा शोध आणि तिला परत आणण्यासाठी मला सहकार्य करावे लागेल. हे आपसात ठरले. श्री रामचंद्रजी यांनी वृक्षाचा आसरा घेऊन बालीला युद्ध करून मारले व सुग्रीवाला राजसिंहासनावर बसविले. सुग्रीवाने आपल्या प्रतिज्ञेचे पालन केले. सीताजी यांचा शोध घेण्यासाठी चारही दिशांना शोधणारे पाठवले. जटायू पक्षाने श्रीराम यांना सांगितले की सीता मातेला लंकेश्वर रावण पळवून घेऊन गेला आहे. मी त्याच्या तावडीतून मातेची सुटका करण्याचा प्रयत्न केला तर त्याने माझे पंख छाटले. रावणाशी बोलणी करून सीतेला परत आणण्यासाठी श्रीरामजी यांनी हनुमानजी यांना राजदूत बनवले. श्री रामचंद्रजी यांनी श्री हनुमानजी यांच्यावर सीतेने विश्वास ठेवण्यासाठी आपली अंगठी दिली, ज्यावर श्रीराम लिहिले होते. सीता
त्या अंगठीमुळे हनुमानावर विश्वास ठेवू शकत होती की जो मला भेटायला आला आहे तो श्रीराम यांनीच पाठवलेला आहे. हनुमानजी श्रीराम यांची अंगठी घेऊन आकाश मार्गाने उडून श्रीलंकेस गेले. रावणाची एक 9 लाखा बाग होती. तिथे राक्षस रावणाने सीताजी यांना कैद करून ठेवले होते. हनुमानजी यांनी सीता मातेला अंगठी देऊन आपली ओळख पटवली. सीताजी यांनी राक्षस रावण ज्या यातना देत होता ते सर्व हनुमानजी यांना सांगितले. सीताजी यांनी आपल्या हातातून कड म्हणजे सौभाग्य कड काढून हनुमानजी यांना दिले व म्हटले की दादा, हे कड तुम्ही श्रीरामजी यांना दाखवले तर त्यांची खात्री पटेल की तुम्ही सीता मातेला शोधून आला आहात. हनुमानजी सोबत येण्यास सीताजी यांनी नकार दिला. त्या म्हणाल्या की मी तुमच्या सोबत येणार नाही. हनुमानजी यांनी फळे खाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सीता म्हणाली, दादा, जे फळ झाडावरून पडलेले असेल ते खाऊ शकता. मला देखील फळ तोडून खायची परवानगी नाही. या गोष्टीवरून क्षुब्ध होऊन हनुमानजी यांनी अगोदर तर ते झाड पाडले, नंतर पिकलेली फळे खाल्ली, मग तो वृक्ष उपटून समुद्रात फेकला. अशी हनुमानजी यांनी रावणाची 9 लाखा बाग उद्ध्वस्त करून वृक्ष समुद्रात फेकले. लंकेचा राजा रावणाने हनुमानाच्या शेपटीवर कपडे कापूस बांधून आग लावली होती. हनुमानाने आपल्या शेपटीच्या अग्नीनेच रावणाच्या लंकेला अग्नीच्या हवाली केले. त्यानंतर आकाश मार्गाने उडून समुद्र पार करून एका पर्वतावर उतरले. सकाळची वेळ होती. पर्वतावरील तलाव पवित्र पाण्याने भरलेला होता. जवळच फळांनी लगडलेल्या वृक्षांची बाग होती. हनुमानजी यांना भूक लागली होती. स्नान करण्याचा विचार केला. कड एका दगडावर ठेवले. स्नान करताना सुद्धा हनुमानजी यांचा एक डोळा त्या कडावरच होता. एक माकड आले. त्याने कड उचलले आणि चालू लागला. हनुमानजी काळजीत पडले की कुठे त्या माकडाने ते कड समुद्रात फेकू नये. माझे सर्व परिश्रम वाया जायला नको. आता लंकेत जाण्याचा मार्ग सुद्धा बंद झाला आहे. अशा विचित्र विवंचनेत हनुमान माकडाच्या मागे मागे जाऊ लागले. पाहता पाहता माकडाने ते कड एका ऋषीच्या झोपडी बाहेर ठेवलेल्या एका रांजणात टाकले आणि पुढे पळून गेले. हनुमानजी यांच्या जीवात जीव आला. रांजणामध्ये डोकावून कड काढायला गेले. पाहिले तर कड्यामध्ये एकसारखे अनेक कडे होते. हनुमानजी यांना पुन्हा प्रश्न पडला. कडे उचलून उचलून बघितले, काहीच फरक दिसला नाही. आपलं कड कोणते आहे? मी जर चुकीचे कड घेऊन गेलो आणि श्रीराम म्हणाले, हे कड सीतेचे नाही, माझे प्रयत्न वाया जातील. समोरच एक ऋषी हनुमानजी यांची समस्या बघून हसत होते. झोपडीच्या बाहेर बसलेले होते. ऋषीजी म्हणाले, या पवनपुत्र, कोणत्या समस्येत आहात? हनुमानजी म्हणाले की ऋषीजी, श्री रामचंद्रजी यांच्या पत्नीला लंकेचा राजा रावण अपहरण करून घेऊन गेला आहे. मी तपासणी करून आलो आहे. ऋषीजी म्हणाले की कोणत्या नंबरवाल्या रामचंद्रजींची गोष्ट करत आहात? हनुमानजींना आश्चर्य झाले की ऋषी, आपण शुद्धीमध्ये आहेत की भांग प्याली आहे? हनुमानजी यांनी विचारले, हे ऋषीजी, काय राम अनेक आहेत? ऋषीजी म्हणाले, हो, अनेक होऊन गेले आहेत आणि पुढे पण जन्मतील आणि मरत राहतील. हनुमानजी यांना ऋषीजी यांचे वागणे बरोबर वाटले नाही, परंतु ऋषीजींसोबत वादविवाद करणे पण योग्य वाटले नाही. ऋषीजी म्हणाले, आपण फळ खा, जेवण बनवितो, जेवण करा, थकले आहात, विश्राम करा. हनुमानजी म्हणाले, ऋषीजी, माझी तर सुख शांतीत समाप्त झाली आहे. मला सीता मातेने कड दिले होते. त्या कड्याशिवाय श्री रामचंद्रजी यांना विश्वास नाही होणार की सीतेचा शोध लागला आहे. ते कड दगडावर ठेवून मी स्नान करत होतो. माकडाने उचलून ते या रांजणामध्ये टाकले. मला ओळखता येत नाही की वास्तविक कड कोणते आहे. मला तर सर्वच एकसारखे दिसत आहेत. ऋषी रूपामध्ये बसलेले परमात्मा कबीरजी म्हणाले,
हे पवनदेव प्रिय पुत्र, तुम्ही कोणतेही एक कड उचलून घेऊन जा, कोणताही फरक नाही. आणि म्हणाले की जेवढे कडे यामध्ये आहेत तेवढ्या वेळा दशरथ पुत्र श्रीरामाला वनवास तसेच सीताहरण आणि हनुमानद्वारे शोध लागला आहे. हनुमानजी म्हणाले, ऋषीजी हे सांगा, तुमची गोष्ट मानतो. विचारत आहे की प्रत्येक वेळी सीताहरण, हनुमानाने शोध करून कड घेऊन येणे आणि माकडाद्वारे भांड्यामध्ये टाकणे होत आहे, तर कड तर इथेच राहून गेले. हनुमान काय घेऊन जातो? ऋषी मुनींद्रजी म्हणाले की मी या रांजणाला आशीर्वाद दिला आहे की जी वस्तू यामध्ये पडेल ते दोन एकसारखे होतील. असे बोलून ऋषीजी यांनी एक मातीची वाटी रांजणामध्ये टाकली, तर अजून एक वाटी तशीच बनली. ऋषी मुनींद्रजी म्हणाले, हे हनुमान, तुम्ही एक कड घेऊन जा, कोणतीही अडचण येणार नाही. हनुमानजी यांच्या जवळ इतर कोणता पर्याय उरला नव्हता. त्या रांजणामधून एक कड काढून उडत निघाले. श्री रामचंद्रजी यांना हनुमानजी यांनी सीताजी यांची खूण असलेले कड दिले. तसेच माता सीतेने ज्या ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या त्या सर्व सांगितल्या. श्री रामचंद्रजी कड पाहून भावुक झाले. हनुमानजी यांना छातीशी धरले, म्हणाले, हे संतजन, मी आपले उपकार कसे चुकवणार? आपण आपले जीवन धोक्यात घालून माझे महाकठीण कार्य केले आहे. हे कड सीतेचेच आहे. आता सभा बोलवतो, पुढचा कार्यक्रम तयार करूया. समुद्रावर पूल बनवण्याचा विचार केला गेला. नलनीलच्या हातामध्ये ऋषी मुनींद्रजी यांच्या आशीर्वादाने शक्ती होती की त्यांनी आपल्या हातांनी पाण्यामध्ये कोणतीही वस्तू टाकली तर ती बुडत नव्हती. दगड, काशाचे भांडे इत्यादी जीही वस्तू ते टाकत ती पाण्यावर तरंगत होती. त्यावेळी नल नीलने अभिमान करून आपल्या महिम्याच्या लालसेने आपले गुरु ऋषी मुनींद्रजी यांचे नाम घेतले नाही, ज्या कारणाने त्यांची ती शक्ती समाप्त झाली. रामचंद्रजी हनुमानासह सर्व उपस्थित योद्धे महादुःखी झाले. 3 दिवसापर्यंत श्रीराम गुडघाभर पाण्यात उभे राहिले. रस्ता देण्याची प्रार्थना करत राहिले, परंतु समुद्र डगमगला नाही. तेव्हा श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले की माझा अग्निबाण काढ, समुद्राला जाळून टाकतो. लातो के भूत बातों से नहीं मानते. त्याच वेळी समुद्र ब्राह्मण रूप धारण करून श्रीरामाच्या समोर करबद्ध होऊन उभा राहिला. तसेच म्हणाला की भगवान, माझ्या अंतरंगात जीवसृष्टी वसली आहे. तुम्ही पापाचे भागी बनू नका. तुम्ही असे करा की सर्प पण मरेल आणि काठी पण तुटणार नाही. आपल्या सेनेत नल नील नावाचे 2 सैनिक आहेत. त्यांना त्यांच्या गुरुजींचा आशीर्वाद आहे. त्यांच्या हातांनी दगडही माझ्यावर तरंगू शकतात. तेव्हा नल नील यांना दगड टाकून दाखवायला सांगितले, तर नल नील यांना अहंकार झाला आणि गुरूंचे स्मरण केले नाही, ज्या कारणामुळे ऋषी मुनींद्रजी यांनी त्यांची शक्ती काढून घेतली. दगड बुडाले. समुद्राने त्यांची चूक सांगितली. तेव्हा नल नीलजी यांनी आपल्या गुरुजींचे स्मरण केले. श्री रामचंद्रजी यांना देखील जाणवले की जर गुरु आपल्या शिष्यांना शक्ती देऊ शकतो तर माझे कार्य सुद्धा करू शकतात. श्री रामचंद्रजी विष्णूजी यांचे अवतार होते. श्री विष्णू काल निरंजन याचे पुत्र आहेत. ज्यावेळी परमेश्वर कबीरजी पहिल्यांदा काल लोकात आले होते तेव्हा ज्योती निरंजनने प्रथम तर परमेश्वर यांच्या बरोबर भांडण केले होते. जेव्हा काही चालले नाही तेव्हा त्यांचे चरण पकडून क्षमा याचना केली आणि काही आशीर्वाद सुद्धा घेतले. त्यापैकी एक हाही होता की माझा अंश विष्णू त्रेतायुगात रामचंद्र नावाने राजा दशरथाच्या घरी जन्म घेईल. त्याला वनवास होईल. त्याच्यासोबत त्याची पत्नी सीता देखील असेल. तिला एक राक्षस लंका नगरीत उचलून घेऊन जाईल. तेव्हा रामचंद्र समुद्रावर पूल बनवू इच्छिल. तो बांधू शकणार नाही. तुम्ही तो पूल बनवावा. दुसरा आशीर्वाद घेतला होता की द्वापार युगात हाच कृष्ण रूपात जन्म घेईल. मृत्यूनंतर तो जगन्नाथ नावाने
पुरी नगरामध्ये समुद्र किनाऱ्यावर मंदिर बनवेल. समुद्र ते बनवू देणार नाही. आपण त्या मंदिराचे समुद्रापासून रक्षण करा. परमेश्वर कबीरजी म्हणाले होते की मी ते कार्य करेन. त्याच वचनाचे पालन करण्यासाठी ऋषी मुनींद्र रूपात परमेश्वर कबीरजी सेतुबंधावर प्रकट झाले आणि येता येता पर्वताच्या चारही बाजूंना आपल्या सोट्याने म्हणजे काठीने रेषा मारून आले. नल नील यांनी लांबूनच आपल्या गुरुजींना ओळखले आणि म्हणाले, आमचे गुरुजी आले आहेत. श्री रामचंद्रजी यांनी आपली समस्या सांगितली आणि विनम्र भावाने आपल्या कार्यसिद्धीसाठी आशीर्वाद मागितला. परमेश्वर म्हणाले, नल नील यांनी चूक केली, ज्या कारणाने त्यांची शक्ती क्षीण झाली आहे. मी समोरच्या पर्वताच्या चारही बाजूंनी रेषा ओढली आहे. त्याच्या आतील दगड लाकडापेक्षा सुद्धा हलके केले आहे. ते बुडणार नाहीत. हनुमानजी राम भक्त होते. त्यांनी त्या दगडांवर राम राम लिहिले आणि उचलून चालू लागले आणि ठेवले तर दगड बुडाले नाहीत. नल नील शिल्पकार म्हणजेच निपुण राजमिस्त्री सुद्धा होते, ज्यामुळे नल तसेच नील यांनी दगडांना तासून एकमेकांमध्ये अडकवून जोडले होते. आधी श्रीराम यांच्याकडून दगड तरंगले नाहीत. नल नील सुद्धा अयशस्वी झाले. हनुमान उभ्या उभ्या राम रामच करत होता. इच्छितही होता की दगड तरंगावेत, परंतु सर्व व्यर्थ. ऋषी मुनींद्रजी म्हणजे कबीरजी यांनी दगड हलके केले होते, ज्यामुळे दगड समुद्रात बुडाले नव्हते. हनुमानजी तर आपला राम रामचा जप करण्यासाठी दगडांवर श्रद्धेने राम राम लिहित होते. ते तर जिथेही बसायचे तिथे झाडाझुडपांवर राम राम लिहित होते. हनुमानजी तर दशरथ पुत्र श्री रामचंद्रजी यांना ओळखतही नव्हते. त्या अगोदर देखील राम राम जप करत होते. जसे की दंतकथा म्हणजे लोकवेदात ऐकत आलो आहोत की नल नील यांनी दगड तरंगवले होते, तेव्हा पूल बनला. कोणी म्हणत होते की हनुमानजी यांनी दगडांवर राम राम लिहिले होते, ज्या कारणाने दगड तरंगले होते. असे पण ऐकत होतो की श्रीरामांनी दगड तरंगवले होते. कारण असे होते की दगड तरंगवण्याच्या ज्या गोष्टी झाल्या होत्या व मुनींद्र ऋषीजी यांनी म्हटले होते की मी पर्वताचे दगड हलके केले आहेत, ही चर्चा 20-30 लोकांच्या समक्ष झाली होती. बाकी करोडो व्यक्ती युद्धासाठी आले होते. ते तर आज्ञा मिळताच दगड आणू लागले. त्यांनी पाहिले की हनुमानजी राम राम लिहित होते. अन्य लोक ते दगड उचलून उचलून आणत होते. पुढे नल नील दगडांनी पूल बनवत होते. श्री रामचंद्रजी नल नील यांना शाबासकी देत होते. इतर उपस्थित लोकांनी एकमेकांना सांगितले की हनुमानजी यांनी दगडांवर राम राम लिहिल्यामुळेच दगड पाण्यावर तरंगत आहेत. काहींना वाटले की नल नील यांच्या हातात करामत आहे, त्यामुळे दगड तरंगत आहेत. अशा प्रकारे हा गैरसमज म्हणजेच भ्रम पसरत गेला. पूल बनवून युद्ध करू लागले. बहुसंख्य मारले गेले. काही वाचले ते आपापल्या घरी निघून गेले. त्यांनी आपापल्या नगरात गावात ही सर्व चुकीची माहिती पसरवली, जी आजपर्यंत निर्विवाद चालू राहिली आहे. सत्यता तर ही आहे जी या दास म्हणजे रामपाल दासने सांगितली आहे. युद्ध झाले. श्रीरामांच्या सैन्यावर नागफास शस्त्र सोडले होते. त्यामुळे श्रीराम, हनुमान, जांबुवंत, सुग्रीव, अंगद यासहित सर्व सेना नागांद्वारे म्हणजे सापांद्वारे बांधून टाकली होती. सर्पांनी वेढले होते. हात सुद्धा शरीरासोबत जखडले होते. जसे शेतकरी उसाची मोळी बांधतो तसे निष्क्रिय झाले. तेव्हा गरुडाला बोलावले गेले. गरुडाने सर्व नाग कापून काढले. तेव्हा सर्व सेना आणि श्रीराम बंधनमुक्त झाले. लक्ष्मणाला बाण लागल्यामुळे बेशुद्ध झाला होता, कोमात गेला होता. तेव्हा हनुमानजी लंकेतून वैद्याला उचलून घेऊन आले. वैद्य म्हणाला की द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी वनस्पती आहे. तिची ओळख आहे की ती रात्री काजव्यासारखी चमकते. सूर्योदयाच्या अगोदर ती वनस्पती आणली गेली
तरच लक्ष्मण जिवंत होऊ शकतो. उशीर झाल्यास मृत्यू निश्चित आहे. हनुमानजी यांना हे कार्य श्रीरामजी यांनी सोपविले की बजरंगबली, तुमच्याशिवाय हे कार्य शक्य नाही. आज्ञा मिळताच हनुमानजी आकाश मार्गाने उडत निघाले. द्रोणागिरीवर राक्षसांनी आपल्या मायेने इतर सगळ्या नकली वनौषधीमध्ये देखील चमक भरली. वैद्याने सांगितले होते की ती अतिशय कमी प्रमाणात असते. दिवसा तिची ओळख होऊ शकत नाही, कारण तिच्या आसपास तशाच औषधी वनस्पती उगवतात. हनुमानजी यांना समजायला वेळ लागला नाही. त्यांनी द्रोणागिरी पर्वतच उचलला आणि आकाश मार्गे निघाले. हनुमानजी यांना लक्ष्मण आणि श्रीरामद्वारे आपला भाऊ भरत याच्या शक्तीविषयी सांगितलेली गोष्ट खटकत होती. ते म्हणायचे की जर आज भरत असता तर तो एकटाच रावण आणि त्याचे लाख पुत्र आणि 1.25 लाख नातवंडांना यमलोकी पाठवले असते. हनुमानजी यांच्या मनात आले की जाता जाता भरतची परीक्षा घेऊन जावे. भरतला माहित होते की राम आणि रावण युद्ध सुरू आहे. आकाश मार्गाने पर्वतासहित हनुमानजी यांना जाताना पाहून विचार केला की कोणी राक्षस जात आहे, तो तर खूपच नुकसान करू शकतो. भरतजी यांनी बाण चालवला. हनुमानजी यांनी बाण लागण्याचे नाटक करून हे राम करत धरतीवर पडले. पर्वत देखील जमिनीवर ठेवून दिला. राम शब्द ऐकून भरतला समजण्यास वेळ लागला नाही की हा तर कोणी आपल्याच पक्षाचा आहे. जवळ जाऊन विचारले, आपण कोण आहात? कुठे जात आहात? पर्वत का उचलला आहे? माझे नाव भरत आहे. मी श्रीराम व लक्ष्मण यांचा भाऊ आहे. हनुमानजी यांनी सांगितले की माझे नाव हनुमान आहे. राम रावण यांचे युद्ध सुरू आहे. तुमचा भाऊ लक्ष्मणाला बाण लागल्यामुळे बेशुद्ध झाला आहे. वैद्याने द्रोणागिरीवर उपचाराचे औषध असल्याचे सांगितले आहे. मला ओळखता आले नाही, म्हणून हा पर्वतच घेऊन चाललो आहे. सूर्योदय होण्याच्या अगोदर पोहोचायचे आहे, अन्यथा लक्ष्मणाचा मृत्यू होईल. आपण विचार न करता बाण मारला. आता मी कसा वेळेवर पोहोचू शकेल? सूर्योदयानंतर लक्ष्मण या जगात राहणार नाही. भरतने बाण मारण्याचे कारण सांगितले तसेच म्हणाला, हे अंजनीलाल, चिंता करू नका. आपण द्रोणागिरी उचला आणि बाणाच्या अग्रभागी बसा. आपले दोन्ही पाय मागे पुढे करून उभे राहा. मी बाणाद्वारे आपल्याला पर्वतासहित आपल्याही अगोदर लंकेत पाठवून देईन. हनुमानजी यांना आपल्या शक्तीवर अतिशय गर्व होता. जमिनीवर ठेवलेल्या बाणावर दोन्ही पाय ठेवून पर्वत हातावर उचलून हनुमानजी उभे राहिले. भरतजी यांनी बाण हनुमानजी आणि पर्वतासहित पृथ्वीवरून उचलून धनुष्याच्या प्रत्यंचेवर चढवण्यासाठी आपल्या छातीच्या बरोबर आणून सोडू लागले. तर हनुमानजी यांना आश्चर्य वाटले की माझा आणि द्रोणागिरीचा भार असा उचलला आहे जसे केवळ बाणच उचलला आहे. हनुमानजी म्हणाले, हे दशरथलाल, मी तर आपली परीक्षा घेत होतो. मी ठीक आहे. मी स्वतः उडून वेळेआधी पोहोचेल. तुमची प्रशंसा तुमचे दोघे भाऊ करत होते की जर भरत असता तर एकटाच रावण आणि रावणाच्या सैन्यासाठी पुरेसा होता. मला त्यांच्या गोष्टींवर विश्वास होत नव्हता. आज आपल्या डोळ्यांनी पाहत आहे. आपण खरेच शूरवीर आणि बलवान आहात. आपण माझा देखील अभिमान चकणाचूर केला. असे म्हणून हनुमानजी त्या बाणावरून झेप घेऊन आकाशात उडून गेले. त्यावेळी बाण जरा सुद्धा हलला नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर कोणी वजन उचलत असेल तर दोन्ही हातांनी किंवा एका हाताने पकडून उचलतो, परंतु तेच वजन जर कुठल्या काठीने उचलू पाहिलं तर कदापि उचलू शकणार नाही. काठीने थोडेफार वजन उचलू शकतो. भरतजी यांनी महाबली हनुमानजी तसेच द्रोणागिरीला धरतीपासून 50 फूट वर उचलले. त्रेतायुगात मनुष्याची उंची जवळपास 70 किंवा 80 फूट असायची. ही काही सामान्य गोष्ट नाही आहे. कोणी कुठल्याही माणसाला काठीने उचलून पहावे कसे वाटेल? लक्ष्मणाला वैद्याने संजीवनी औषधी पाजून बरे केले.
युद्ध झाले, रावण मारला गेला. रावणाने प्रभू शिवजी यांची भक्ती केली होती. आपले शीश 10 वेळा कापून शिवजी यांना अर्पण केले होते. शंकरजी यांनी 10 वेळा ते त्याला परत केले होते आणि आशीर्वाद दिला होता की तुझा मृत्यू 10 वेळा शीश कापल्यानंतर होईल. रावणाची 10 वेळा शीश कापले गेले होते. नंतर नाभीमध्ये बाण लागून नाभी अमृत नष्ट झाल्यामुळे रावणाचा वध झाला होता. 10 वेळा शीश कापले गेले, 10 वेळा पुन्हा शीश धडाला जोडले गेले. नंतर विभीषणाच्या सांगण्यावरून की रावणाच्या नाभीत अमृत आहे, रामचंद्र यांनी रावणाच्या नाभीत बाण मारण्याचे पुरेपूर प्रयत्न केले होते. परंतु रावणाचे लक्ष सुद्धा तिथेच केंद्रित होते की नाभीवर बाण लागू नये. रामचंद्रजी यांनी परमेश्वराचे स्मरण केले की या राक्षसाला मारा, माझी मदत करा. हे महादेव, हे देवाधिदेव, हे महाप्रभू, माझी मदत करा. तुमची मुलगी म्हणजे सीता महाकष्टामध्ये आहे. तुमची मुले 33 करोड देवता देखील या राक्षसाने कारागृहात टाकली आहेत. परमेश्वर कबीरजी यांनी त्याच वेळी गुप्त रूपात रामचंद्र यांच्या हातांवर आपले सूक्ष्म हात ठेवले आणि बाण रावणाच्या नाभीत मारला, तेव्हा रावण मेला. परमेश्वर कबीरजी यांच्या प्राप्तीनंतर संत गरीबदासजी गाव छुडानी, जिल्हा झज्जर, हरियाणा प्रांत यांनी परमेश्वर कबीरजी यांचा महिमा सांगितला आहे. कबीरजी यांनी सांगितले आहे की कबीर कह मेरे हंस को दुख न दीजे कोय, संत दुखाए मैं दुखी, मेरा आपा भी दुखी होय. पहुंचूंगा जन एक में जन अपने के हेत, 33 कोटि की बंद छुटाई, रावण मारा खेत. जो मेरे संत को दुखी करे, वाका खूं वंश, हिरणाकुश उदर विदारिया, मैं ही मारा कंस. रामकृष्ण कबीर के शहजादे, भक्ति हेत भये प्यादे. शब्दार्थ, संत गरीबदासजी यांनी सांगितले आहे की श्री रामचंद्रजी व श्री कृष्णजी यांची मदत त्यांच्या शुभकर्मांच्या परिणाम स्वरूप कबीरजी यांनी केली होती. कारण की श्रीराम तसेच श्री कृष्णजी त्याच सम्राट कबीरजी यांचे शहजादे म्हणजे राजकुमार आहेत. अर्थात सर्व जीव परमात्मा कबीरजी यांचे आहेत आणि राम कृष्ण अर्थात विष्णू तर चांगला आत्मा आहे. त्यांची रक्षा देखील तेच परमात्मा कबीरजी करतात. ते लोकांना सावध करतात की माझ्या साधकास कोणतेच कष्ट देऊ नका. भक्ताच्या कष्टाने मी दुःखी होतो. मी माझ्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी एका क्षणात म्हणजे सेकंदात पोहोचेल. याच कारणामुळे जेव्हा श्री रामचंद्रांकडून रावण मरत नव्हता तेव्हा गुप्त स्वरूपात मी रामाचा हात पकडून रावणाच्या नाभीमध्ये बाण मारला होता, ज्यामुळे रावणाचा मृत्यू झाला. रामाच्या सेनेला बळ दिले, विश्वास दिला. याच प्रकारे कृष्णाची मदत करून कंसाला मीच मारले होते. जो माझ्या भक्तास त्रास देईल त्याच्या कुळाचा नाश करेन, म्हणजे त्याच्या खानदानाला संपवून टाकेन. लंकेचे राज्य रावणाचा धाकटा भाऊ विभीषणाला दिले. सीतेची अग्निपरीक्षा श्रीराम यांनी घेतली. जर रावणाने सीतेच्या पावित्र्याचा भंग केला असेल तर सीता अग्नीमध्ये जळून मरून जाईल. जर सीता पवित्र असेल तर अग्नीत जळणार नाही. सीताजी अग्नीमध्ये जळाली नाही. उपस्थित लाखो लोकांनी सीता मातेचा जय जयकार केला. सीतेने सती ही पदवी प्राप्त केली. रावणाचा वध अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला झाला होता. रावणाच्या वधानंतर 20 दिवसांनी 14 वर्ष वनवासाचा कालावधी पूर्ण करून श्रीराम, लक्ष्मण आणि सीता पुष्पक विमानात बसून अयोध्या नगरीत आले. त्या दिवशी कार्तिक महिन्यातील अमावस्या होती. त्या काळ्या अमावस्येला आपापल्या घरांमध्ये आणि वर गच्चींवर गाईच्या तुपाचे दिवे पेटवून श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या आगमनाचा आनंद साजरा केला. भरतने आपल्या भावाला श्री रामचंद्रजी यांना राज्य परत केले. एक दिवस श्री रामचंद्रजी यांना सीता म्हणाले की मी युद्धात लढलेल्या योद्ध्यांना काही बक्षीस देऊ इच्छिते.
बक्षीस म्हणून सीताजी यांनी हनुमानजी यांना आपल्या गळ्यातील खऱ्या मोत्यांचा हार काढून दिला आणि म्हटले, हे हनुमाना, ही अनमोल भेट वस्तू मी तुम्हाला देत आहे, खूप सांभाळून ठेवा. हनुमानजी यांनी त्या हारातील मोती तोडला, मग फोडला, मग दुसरा. पाहता पाहता सर्व मोती फोडून जमिनीवर फेकून दिले. सीताजी यांना हनुमानजी यांचा हा व्यवहार आवडला नाही. रागाने म्हणू लागली की, अरे मूर्खा, हे तू काय केलेस? अशा अनमोल हाराचा सर्वनाश केलास. तू वानराचा वानरच राहिलास. निघून जा माझ्या डोळ्यासमोरून. त्यावेळेस श्री रामचंद्रजी देखील सीताजी यांच्या सोबतच सिंहासनावर विराजमान होते. त्यांना सुद्धा हनुमानजी यांचा हा व्यवहार आवडला नाही, परंतु ते गप्प राहिले. हनुमानजी म्हणाले, माताजी, ज्या वस्तूमध्ये राम नाम लिहिलेले नाही ती माझ्यासाठी निरुपयोगी आहे. मी मोती फोडून बघितले आहेत, त्यात राम नाम नाही निघाले, म्हणून माझ्यासाठी काहीच कामाचे नाही. सीताजी म्हणाल्या, काय तुझ्या शरीरात रामनाम लिहिले आहे? मग या शरीराला तरी कशाला सोबत ठेवले आहे? ते फाडून फेकून दे. त्याच वेळी हनुमानजी यांनी आपली छाती फाडून दाखवली. त्यात राम राम लिहिले होते. हनुमानजी त्याच वेळेस अयोध्या नगरीचा त्याग करून तिथून दूर निघून गेले. श्री रामचंद्रजी आपल्या अयोध्या नगरीतील जनतेचे दुःख, समस्या जाणून घेण्यासाठी गुप्त रूपात रात्रीच्या वेळेस वेश बदलून फिरत असत. काही वर्षांनंतर जेव्हा राजा रामचंद्रजी अयोध्येच्या गल्ल्यांमधून रात्री फिरत होते, एका घरातून मोठमोठ्याने आवाज येत होता. राजा रामचंद्रजी यांनी जवळ जाऊन ते बोलणे ऐकले. एका धोब्याची पत्नी भांडण करून घरातून निघून गेली होती. ती 2-3 दिवस आपल्या बहिणीच्या घरी राहिली, मग परत घरी आली. धोबी तिला मारहाण करत होता. म्हणत होता की, निघून जा तू माझ्या घरातून. तू 2 रात्री बाहेर राहून आली आहेस. मी तुला घरात ठेवणार नाही. तू कलंकित आहेस. ती म्हणत होती, मी देवाची शपथ घेते, राजा रामाची शपथ घेते, मी पवित्र आहे. तुम्ही मारले म्हणून रागाने मी माझ्या बहिणीच्या घरी गेले होते. मी निर्दोष आहे. धोबी म्हणाला की, मी दशरथ पुत्र रामचंद्र नाही, जो आपल्या कलंकित पत्नीला घरी घेऊन आला, जी अनेक वर्ष रावणासोबत राहिली होती. अयोध्या नगरीतील सर्व लोक या प्रकरणाची चर्चा करत आहे. काय जगणे आहे अशा व्यक्तीचे, ज्याची पत्नी अपवित्र झाली असेल? राजा रामाने धोब्याच्या तोंडून ही गोष्ट ऐकली तर जणू कानात कोणी गरम तेल ओतल्यासारखे झाले. दुसऱ्या दिवशी रामचंद्रजी यांनी सभा बोलावली. तसेच नगरात सुरू असलेल्या चर्चेविषयी सांगितले आणि म्हणाले की, ही चर्चा तेव्हाच बंद होऊ शकते जेव्हा मी सीतेला घरातून काढून देईल. त्याच वेळी सीताजी यांना सभेमध्ये बोलावले गेले. तसेच घराबाहेर काढण्याचा आदेश देण्यात आला. कारण देखील सांगितले. सीताजी यांनी विनंती ही केली की, हे स्वामी, आपण माझी अग्निपरीक्षा सुद्धा घेतली होती. मी पण अंतःकरणापासून सांगत आहे, रावणाने माझ्यासोबत मिलन केलेले नाही. कारण होते की त्याला एका ऋषीचा शाप होता की, जर तू कोणत्या परस्त्रीवर बलात्कार करशील तर तुझा त्याच क्षणी मृत्यू होईल. जर परस्त्रीच्या संमतीने मिलन केले तर असे होणार नाही. या कारणाने रावण मला मिलनासाठी स्पर्श सुद्धा करू शकला नाही. हे प्रभू, मी गर्भवती आहे. अशा अवस्थेत मी कुठे जाईल? रावणासारख्या व्यक्तींचा अभाव नाही. रामचंद्रजी आदेश देऊन सभा सोडून निघून गेले. जाता जाता म्हणत गेले की, मी निंदेचा पात्र होऊ इच्छित नाही. माझ्या कुळाला डाग लागेल. सीताजी यांना पायाखालची जमीनच सरकल्याचे जाणवले. डोळ्यांसमोर अंधार पसरला. संसारातील काही दिवसांचेच आयुष्य राहिले आहे असे वाटले. सीता अयोध्या सोडून चालू लागली. मागे वळून वळून आपल्या रामाला तसेच त्याच्या महालांना पाहण्याचा प्रयत्न करत राहिले आणि दूर जंगलात जाऊन ऋषी वाल्मिकीजी यांच्या झोपडीजवळ थकून पडली, बेशुद्ध झाली. ऋषी वाल्मिकी स्नान करण्यासाठी आश्रमातून निघाले. समोर एक युवती गर्भावस्थेत बेशुद्ध पडलेली पाहून जवळ गेले. आपल्या आश्रमातून औषधी आणली.
सीताजी यांच्या मुखात टाकली. उन्हाळ्याचे दिवस होते. थंड पाण्याचे शिंतोडे चेहऱ्यावर मारले. त्याच वेळी सीताजी शुद्धीवर येऊन उठून बसल्या. ऋषी यांनी नाव आणि गाव विचारले तेव्हा सांगितले की खाली धरती वर आकाश. पुढे काहीही सांगण्यास नकार दिला. ऋषी दयाळू असतात. म्हणाले, मुली, संसार तर स्वार्थी आहे. धन्यवाद दे परमात्म्याला, तू माझ्या आश्रमात आलीस. मुली, मला आपला पिता मान आणि माझ्या जवळच राहा. सीताजी वाल्मिकी ऋषीजी यांच्या आश्रमात राहू लागली. ऋषींनी सुद्धा बोलणे पुढे वाढविले नाही. परमेश्वर कबीरजी जे त्रेतायुगात ऋषी मुनींद्रजी यांच्या रूपात लीला करण्यासाठी आले होते, हनुमानजी यांना भेटले. सतसाहेब म्हणाले. हनुमानजी रामराम म्हणाले आणि उभे राहून ऋषीजी यांचा सत्कार केला. तसेच एका दगडावर स्वतः बसले, दुसऱ्यावर ऋषीजी यांना बसण्याचा आग्रह केला. दोघांनी आसन ग्रहण केले. हनुमानजी ऋषीजी यांना ओळखण्याचा प्रयत्न करू लागले. ऋषीजी म्हणाले, कसला विचार करत आहात हनुमान? मी तोच ऋषी आहे. माझ्या आश्रमात वानराने सीताजीचे कडे रांजणात टाकले होते. त्यामध्ये दुसरे कडे सुद्धा तसेच होते. हे हनुमान, कसे होते ते कडे? हनुमानजी यांना ओळखण्यास वेळ लागला नाही आणि ऋषीजी यांना पुन्हा प्रणाम केला. हे ऋषीजी, आपले कसे येणे झाले? परमेश्वर कबीरजी म्हणजे मुनींद्र ऋषी रूपात म्हणाले, हे पवनपुत्र, मी आपल्याला भक्ती ज्ञान सांगण्यास आलो आहे. आपण ज्या दशरथ पुत्र रामचंद्राची पूजा पूर्ण परमात्मा मानून करत आहात, आपण अज्ञानात आहात. जो जन्मतो मरतो आहे तो पूर्ण परमात्मा होऊ शकत नाही. पूर्ण परमात्मा तर अविनाशी आहे. हनुमानजी म्हणाले, हे ऋषीवर, मी आपल्या शब्दांनी दुःखी होत आहे. माझ्या भावना दुखावल्या जात आहेत. आपण अन्य विषयावर चर्चा करा. परमेश्वर कबीरजी म्हणाले की जर एखादी व्यक्ती चुकीच्या रस्त्याने जात असेल तो त्या रस्त्याला योग्य समजून जात असेल. जो दरोडेखोरांच्या अड्ड्यावर जात आहे, जर कोणी सज्जन पुरुषाने त्याला सांगितले की ज्या रस्त्यावर आपण जात आहात आपला जीव तसेच ऐवज असुरक्षित आहे, पुढे दरोडेखोरांचा अड्डा आहे, अगोदर मारतात नंतर लुटतात. जर ती व्यक्ती म्हणाली की आपण माझ्या भावना दुखावत आहात, हे किती सत्य आहे? हनुमानजी गप्प बसले परंतु हसले. आपण सत्य बोलत आहात. हनुमानजी यांच्या चेहऱ्यावर शांतता पाहून परमेश्वर म्हणाले की श्री रामचंद्रजी श्री विष्णूजी यांचे अवतार आहेत. श्री विष्णूजी श्री ब्रह्माजी तसेच श्री शिवजी यांचे पिता काल ब्रह्म आहे. यालाच ज्योतिनिरंजन सुद्धा म्हणतात. काल याला त्याच्या चुकीमुळे शाप मिळाला आहे की दररोज 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांना खात जाईल, दररोज 1,25,00,000 उत्पन्न करत जाईल. ज्या कारणाने त्याने आपल्या 3ही पुत्रांना एक विभागाचा स्वामी बनवून ठेवले आहे. श्री ब्रह्माजी रजगुण आहेत, ज्यांच्या प्रभावाने सर्व प्राणी प्रेरित होऊन संतान उत्पत्ती करतात. ज्यामुळे ब्रह्माला गैरसमजाने उत्पत्ती करता मानले आहे. उत्पत्ती करता तर पूर्ण परमात्मा आहे. काल याने आपला दुसरा पुत्र विष्णूला कर्मानुसार पालन करण्याचा विभाग दिला आहे. विष्णू सद्गुण आहे. काल याने तिसरा पुत्र तमगुण शिव याला 1,00,000 मानव शरीरधारी जीवांना मारून त्याच्याकडे पाठवण्याचा विभाग दिलेला आहे. तो स्वतः अव्यक्त म्हणजे गुप्त राहतो. आपण बघत आहात येथे कोणताही जीव अमर नाही. देवता सुद्धा मरतात. ब्रह्मा विष्णू शिव सुद्धा जन्मतात मरतात. जे पूर्ण आयुष्य जगतात, वृद्धावस्था ही सर्वांची येते. एक लोक असा आहे जिथे वृद्धावस्था तसेच मरण नाही. तिथे कोणी रावण कोणाच्या पत्नीचे अपहरण करत नाही. आपल्या डोळ्यांसमोर लंकेत झालेल्या राम रावण युद्धात किती व्यक्ती तसेच अन्य प्राणी मारले गेले. एक सीतेला सोडवण्यासाठी आपण श्री रामचंद्रजी यांच्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावून लंका जाळली. रावणाचा भाऊ अहिरावण जो पाताळाचा राजा होता, तो राम आणि लक्ष्मण यांचे अपहरण करून घेऊन गेला. त्यांचा बळी देणार होता.
आपण तेथे गेलात आणि त्या दोघांना जिवंत आणले. आपणच सांगा, ते परमात्मा आहेत? ज्यावेळी नागफास अस्त्र सोडल्यामुळे सर्पांनी श्रीराम आपणास सर्व सेना व लक्ष्मण सुद्धा बांधले होते. सर्पांनी आपल्या सर्वांना जखडलेले होते. आपण सर्व हतबल होते. काही वेळातच रावणाच्या सेनेने सहजरित्या आपल्या सर्वांना मारले असते. त्यावेळी गरुडाला पाचारण केले गेले, त्याने नागांना कापले. आपण तसेच रामचंद्र बंधनमुक्त झाले. जर परमात्मा इतका हतबल आहे की आपले बंधन तोडू शकला नाही, तर पुजाऱ्यांचे काय होईल विचार करा. काटे बंधत विपत में कठिन कियो संग्राम, चिन्नोरे नर प्राणियो गरुड बडो के राम. शब्दार्थ. या वाणीचा शब्दार्थ आधी केलेला आहे. हनुमानजी म्हणाले, ऋषीजी, समुद्रावर सेतू बांधणे काय साधारण व्यक्तीचे काम आहे? हे परमात्मा शिवाय बांधले जाऊ शकत नाही. समंदर पांटी लंका गयो सीता को भरतार, अगस्त ऋषी सातो पिये इनमें कौन करतार. शब्दार्थ. जर आपण समुद्रावर सेतू बांधल्यामुळे श्री रामचंद्रजी यांना परमात्मा मानत असाल, तर अगस्त ऋषी यांनी 7ही समुद्र प्राशन केले होते. यामध्ये कोण आहे परमात्मा? ऋषी मुनींद्रजी यांनी सांगितले की तुम्ही विसरलात का? एक ऋषी आले होते. त्यांनी एका पर्वतावरील दगडांना आपल्या काठीने रेघ ओढून हलके केले होते. तेव्हा दगड तरंगले होते. तेव्हा सेतू बनला होता. रामचंद्र तर 3 दिवसांपासून रस्ता मागत होते. समुद्रानेच सांगितले होते नल नील यांच्याविषयी. हनुमानजी म्हणाले की ते तर विश्वकर्माजी होते, जे वेश बदलून श्री रामचंद्रजी यांच्या बोलावण्यामुळे आले होते. परमेश्वर कबीरजी म्हणाले की विश्वकर्माजी तर सेतू निर्माण करू शकतात, पाण्यावर दगड नाही तरंगवू शकत. नल नील यांच्या हातात शक्ती होती. त्यांच्या हाताने टाकलेली वस्तू पाण्यावर तरंगत असायची. त्या दिवशी त्यांच्यामध्ये अहंकार उत्पन्न झाला होता. त्यांची शक्ती समाप्त झाली होती. तो आशीर्वाद माझाच होता. हनुमानजी यांनी विचारले, काय तुम्ही ऋषी मुनींद्रजी आहात? परमेश्वरजी म्हणाले, होय. मुनींद्रजी म्हणाले की आपण आपल्या प्राणांची पर्वा न करता रामजी यांच्यासाठी काय काय नाही केले. जेव्हा सीता तुम्हाला अपशब्द बोलली आणि घर सोडण्यास सांगितले, त्यावेळी श्रीराम तिथेच विराजमान होते. एक शब्दानेही त्यांनी म्हटले नाही की सीता असे करू नकोस. पवनसूत मनातून स्वीकार करत होते, परंतु वरून म्हणत होते की ऋषीजी, कोणाची निंदा करू नये. मुनींद्रजी म्हणाले की सत्य बोलणे म्हणजे निंदा नव्हे. श्री रामचंद्र आणि सीता यांच्यामध्ये चांगल्या मनुष्यांचे गुण जरी असले असते, तरी देखील आपले आजीवन उपकार मानले असते आणि आपल्या चरणात ठेवले असते. आपण तर त्यांच्या विना जगणे देखील उचित समजत नाही. आणि ऐका, आपल्याशी ते जसे वागले त्याचे फळ सुद्धा सीता आणि रामचंद्र यांना मिळाले आहे. काही वर्षांनंतर सीतेला श्रीरामांनी घराबाहेर काढले. त्यावेळी ती गर्भवती होती. हे ऐकून हनुमानजी यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते ऋषीजी यांच्या पाया पडले. काही बोलले नाहीत. अयोध्यावासियांनी 2 वर्ष दीपावली आणि दसरा साजरा केला होता. त्यानंतर बंद केले, कारण ज्या देवीसाठी रावणाला मारले ती आज पुन्हा किती रावणांच्या यातना सहन करेल. दीपमाला हे आनंदाचे प्रतीक आहे. जेव्हा राजा आणि राणी वेगवेगळे झाले, तेव्हा दीपावली ना राजाला साजरी करावीशी वाटली ना प्रजेला. म्हणून दीपावलीचे पर्व तेव्हापासूनच बंद झाले होते, जे 2 वर्ष साजरे केले होते. त्याच आधारावर भोळी भाबडी जनता हा सण साजरा करत आहे. अशाच प्रकारे दसरा आणि रावण दहनाची परंपरा चालत आली आहे. जर एखाद्या घरात कोण्या युवकाचा मृत्यू झाला असेल, तर ते कुटुंब आणि नातेवाईक कोणताच सण साजरा करीत नाहीत. हनुमानजी म्हणाले, प्रभू, परमेश्वराची चर्चा करा. परमेश्वर कबीरजी यांनी सृष्टी रचना ऐकवली. सत्यकथा ऐकल्यावर हनुमानजी खूप प्रसन्न झाले. सत्यलोक पाहण्याची प्रार्थना केली. परमेश्वर आकाशात उडाले.
हनुमानजी पाहत होते. काही वेळ अंतर्धान झाले. हनुमानजी चिंतित झाले की आता हे ऋषी कसे भेटतील. तेवढ्यात आकाशात विशेष प्रकाश दिसला. हनुमानजी यांना दिव्य दृष्टी देऊन सतलोक दाखवले. ऋषी मुनींद्रजी सिंहासनावर बसलेले दिसले. त्यांच्या शरीराचा प्रकाश अत्याधिक होता. डोक्यावर मुकुट आणि राजांसारखे छत्र होते. काही वेळ ते दृश्य दाखवून दिव्य दृष्टी समाप्त केली. मुनींद्रजी खाली आले. हनुमानजी यांना विश्वास झाला की हे परमेश्वर आहेत. सत्यलोक सुखाचे स्थान आहे. परमेश्वर कबीरजी यांच्याकडून दीक्षा घेतली. आपले जीवन धन्य केले. मुक्तीचे अधिकारी झाले. अशा प्रकारे पवित्र आत्मा परोपकारी स्वभावाच्या हनुमानजी यांना परमेश्वर कबीरजी यांनी आपल्या शरणात घेतले. परोपकारी आत्म्याला संसार तसेच काल याचे स्वामी भलेही परोपकाराचे फळ नाही देत, परंतु परमेश्वर अशा आत्म्यांना शरणात अवश्य घेतात. कारण असे आत्मेच परमभक्त होऊन भक्ती करतात आणि मोक्ष प्राप्त करतात. सांसारिक व्यक्ती जे परमार्थीची फसवणूक करतात ते आजीवन यातनामय जीवन व्यतीत करतात. श्री रामचंद्रजी यांना शेवटच्या क्षणी आपलेच पुत्र लव आणि कुश यांच्याकडून पराजय स्वीकारावा लागला. सीताजी यांना त्यांचे दर्शन घेणे देखील योग्य वाटले नाही. पाहता पाहता पृथ्वीत सामावून गेली. या अपराध बोधातून श्री रामचंद्रजी यांनी अयोध्येजवळ वाहणाऱ्या शरयू नदीत उडी मारून आपली जीवन लीला जलसमाधी घेऊन संपवली. परोपकारी हनुमानजी यांना निस्वार्थपणे दुःखी लोकांना मदत करण्याचे फळ मिळाले. परमात्मा स्वतः आले. मोक्षाचा मार्ग सांगितला. जीवाचे कल्याण झाले. हनुमानजी पुन्हा मानव जीवन प्राप्त करतील तेव्हा परमेश्वर कबीरजी त्यांना शरणात घेऊन मुक्त करतील. त्या आत्म्यात सत्यभक्तीचे बीज पेरले गेले आहे. आपण काल याच्या जाळ्यात कसे अडकलो? कृपया याचे उत्तर ऐका याच पुस्तकातील विषय सृष्टी रचनामध्ये.